तुम्ही दोघं एकमेकांना ओळखता? हे नाही ह्यांना नाही, आता गावात तुमच्या आज झाली ओळखतोय कशाला पण. पण आता तर तुम्ही यांना बघितल्यानंतर म्हणाला तुम्ही असं विचारलं ना? आणि ते अचानक आल्या म्हणलं अरे बापरे, म्हणलं तुम्ही कोण असं. तुमचा परिचय करून देतो. माझी कन्या निशिगंधा. वा, नमस्कार. जा बाळा. उमा जेवणाचं बघा. या बंधू. सॉरी सॉरी सॉरी. हे हे एक मिनिट. ह्या एवढ्या गोळ्या? हो. काय झालंय त्यांना? माहित नाही अहो तुम्हीच देता ना गोळ्या, तुम्हाला माहित नाही कशाच्या आहेत? मॅडम, डॉक्टरने सांगितलं त्याच देते मी. आणि किती दिवस सुरू आहेत ह्या गोळ्या? 7-8 वर्षापासून. मला डॉक्टरांचा नंबर द्याल का प्लीज? सॉरी मॅडम, त्यांचा नंबर नाही माझ्याकडे. येते मी. गोळ्या घ्या. अहो ऐका माझं, गोळ्या घ्या. अहो घ्या गोळ्या. अहो पकडा यांना. गोळ्या घ्या. तुम्ही बाजूला व्हा. तुम्ही आधी बाजूला व्हा. बाजूला व्हा. अहो ही काय पद्धत आहे औषधं देण्याची? असं कोणी औषधं देतं का? नको म्हणतायत ना ते. अहो रोज असंच करतात ते. नको नको म्हणतात, ऐकतच नाहीत. आणि मग असे एकदम अंगावर येतात. बघू, मला गोळ्या बघू. अहो या एवढ्या गोळ्या देता तुम्ही त्यांना? हा त्यांचा रेग्युलर डोस आहे. भुवनेश्वरी मॅडमना माहित आहे. सर तुम्ही शांत व्हा सर. सर प्लीज प्लीज शांत व्हा प्लीज प्लीज सर. मी सांगते ना त्यांना. हा माझं ऐकणार ना तुम्ही? हो मी सांगते त्यांना. ते तुम्हाला नाही देणार औषधं. तुम्ही शांत व्हा प्लीज. शांत व्हा प्लीज. शांत व्हा. दीर्घ श्वास घ्या. सावकाश. सुनबाई, अगं तू तू इथं काय करतेस? गोळ्या. अगं तू कशा पायी? ही देईल की गोळ्या? दे दे गोळ्या दे. हा, दे. शांतपणे जेवा आणि मग गोळ्या घ्या. हा, जेवल्यानंतर दे गोळ्या. आणि तू चल जेवाय वाढलंय. या, हा. अगं चल. निशी, अगं तो माझा टॉप. निशी, निशी, काय झालं? एवढी का घाबरलीस? उभी, आपल्याकडे ते सकाळी दादा आलेत ना, त्यांच्यामुळे. त्यांचा आणि तुझा काय संबंध? त्यांनी मला आणि नीरज सरांना गाडीवर एकत्र बघितलंय. व्हॉट? हो, आणि त्यांनी आता घरात सांगितलं ना तर खूप अवघड होऊन बसेल. खरं तर चूक माझी आहे, म्हणजे माझं चुकलं. मीच त्यांना घराचा पत्ता दाखवायला इथपर्यंत आले होते. निशी यार. हो, मला माहितीये माझं चुकलंय. माझी चूक झाली. मला सांगा आता मी काय करू? निशी अशी कशी आहेस तू? तुझ्या लाईफ मध्ये कमी प्रॉब्लेम्स आहेत का? तू अजून ऍडिशनल प्रॉब्लेम्स ऍड करतेस. आता तुम्हाला लेक्चर देऊ नकोस. मग आता काय करू? मला उपाय सांग, मी काय करू? वा वा वा, केळीच्या पानात जेवण. पाहुण्यांना केळीच्या पानात जेवण वाढण्याची परंपराच आहे इथली.
शिवाय केळीच्या पानात गरमागरम जेवण वाढलं ना की त्यातले सगळे पौष्टिक घटक पोटात जातात. आणि केळीच्या पानावर ना एक पातळ असा मेणासारखा पापुद्रा असतो, अगदी सूक्ष्म असतो तो. त्यावर जर गरमागरम जेवण वाढलं ना की तो वितळतो आणि जेवणाला आणखी चांगली चव येते. वा वा, लय जबरदस्त कार्यक्रम झाला ह्यो. एवढा पाहुणचार करायची खरंच काय गरज नव्हती राव. असू द्या हो. तुम्ही बसा की. नाही नाही, आधी मान पाहुण्यांचा. घ्या घ्या, लाजू नका. मग अधिपतीराव, काय करता काय तुम्ही? हो काय आता, आमचा एक उद्योग असता तर सांगितला असता. क्या उद्योग म्हणजे तसं उद्योग करत नाही आम्ही. भरपूर आहे हो यात. साखर कारखाना आहेच, डेअरी आहे, गुराळा आहे, शेती तर आहेच आपली, रिअल इस्टेटचं आहे गेली 10-12 वर्ष. पण शाळा आहे आमची, भुवनेश्वर विद्या मंदिर. लई या बाय पाणी. बाप रे बाप, एवढा मोठा माणूस आलाय आपल्याकडे. हो काय मोठी बिटी काय नाही, आमचे सगळे उद्योग आहेत ते कोल्हापूर. पाणी घ्या पाणी. म्हणलं आता कोल्हापूरच्या बाहेर एक पाऊल टाकावं म्हणताना हे सगळं प्रयोजन. तुमचं कोकण जबरदस्त आहे हो, नाद खोळा परिसर आहे. म्हणताना आमच्या आईसाहेबांनी ठरवलं की इथं तुमच्या परिसरात इथे एक प्रोजेक्ट होऊन जाऊन द्या असं. आणि हो प्रोजेक्ट झाल्यावर इथं सगळ्यांनी फायदा होणार बरं का, 100%. हो खरंय खरंय खरंय, बऱ्याच लोकांचा फायदा होणार. ताई पण लय भारी वाटलं बरं का आज. जेवण भारी, इथली माणसं भारी. ही पातोळी का काय, हे नातगोळा कार्यक्रम आहे बरं का तुमचा. सगळ्यात भारी काय वाटलं माझ्या, तुम्ही सगळी अशी एकत्र येऊन जेवायला बसताय का नाही, एक नंबर. यालाच तर खरी श्रीमंती म्हणतात, अधिपतीराव. घ्या उमा, पाहुण्यांना काही कमी पडता कामा नाही. आता काय झालं यांना? आणि जास्त चिडचिड करतात. औषधं देताय ना येळेवर? वय वय, समजा चालू आहे. मॅडम, मी एक बोलू का? काय? मला असं वाटतं की आपण जर एखादा दिवस सरांना इकडे आपल्याबरोबर जेवू दिलं तर, म्हणजे ते आपल्या सगळ्यांमध्ये बसतील. खोलीत एकटंच बसून त्यांची जास्त चिडचिड होत असेल ना, आपल्या सगळ्यांमध्ये बसले तर ते लवकर बरे होतील. ते इथं येणार नाहीत, तशी पद्धत नाही या घरात. आणि तुमच्या डोसक्यात हे जे काही बदलाचं वारं आलंय ना, ते काढून टाका. या घराला बदल चालत नाही. जसं चाललंय तसं चालू द्या, आणि आम्ही बघू त्यांच्या तब्येतीचं काय ते. चला करा सुरुवात. दाद्या इथं झोपायचं ना मी. हो हो, थांबा एक मिनिट, सॉरी जरा. एवढी पुस्तकं, हा एवढी दांडगी दांडगी, येणं काय व्यायाम बियाम करतोस का काय दाद्या? नाही नाही, ती माझी सगळी अभ्यासाची पुस्तकं आहेत सगळी. हा असं असं काय सगळ्या जगाचा अभ्यास एकट्यानंच करायचं ठरवलंस का काय? नाही हो, माझा रिसर्च चालू आहे, तर सगळी पुस्तकं वाचावी लागतात, जरा नोट्स काढाव्या लागतात. नाही नाही, ईशा हार्ड आहे मध्ये. कर कर अभ्यास कर, चांगलाय. आमचा नाही अभ्यासाचं कधी काय पटलं नाही.
म्हणजे आम्हाला काही कधी गोडी नव्हतीच. त्याचा इशे का झाला आता तुझ्या माहितीसाठी सांगतो. आमच्या आईसाहेब त्यांचं म्हणणं पहिल्यापासून असं की बाबा जगायचं असेल तर माणसाला ही पुस्तकं, शाळा, शिक्षण, अभ्यास ह्याची गरज नाही, अक्कल पाहिजे माणसाला. तेच आम्ही फॉलो केलं आयुष्यात आणि आम्हाला कधी काय अडलं नाही काय नाही. म्हणताना मी 9वीपर्यंत शिकलो, 9वी नंतर वक्के टाटा बाब्या म्हणलं शाळेला, असा विषय झाला. पण नंतर झालं काय, आता अलीकडे झालं आमचं लगीन आणि आमच्या ज्या मंडळी आहेत, आमची बायको आहेत, त्या आहेत मास्तरीनबाई. अच्छा. हा, तर त्यांचं आणि शाळेचं आणि शिक्षणाचं म्हणजे तो लई क्लोज मधला विषय आहे. त्यामुळे त्यांचं म्हणजे कसं सकाळ दुपार संध्याकाळ नुसतं शाळा, शिक्षण, अभ्यास एवढंच. आत्ता सध्या जरा त्या शाळेपासून लांब आहेत, पण आता जाणार त्या लवकरच परत शाळेत. पण ह्या वह्या पुस्तकांसंग नाही त्यांची लई गट्टी आहे. त्यांना जर शिकवायला आवडत असेल तर मग शिकू द्यायचं ना त्यांना. कसं आहे अधिपती, शिक्षक हा फक्त शिकवत नाही तर मुलांचं भविष्य घडवत असतो. आमचे दादा मामा नेहमी शिक्षणावर भर देतात. दादा मामा म्हणजे दादा खोत. हा, ते आलं लक्षात, दादा खोत. ही एवढी अशी अभ्यासाची पुस्तकं आमच्या मास्तरीनबाईंनी बघितलं ना तर एवढ्या खुश होतील का नाही. त्यासनी आपण एक व्हिडिओ कॉल इथं तर होतच नाही, व्हिडिओ कॉल साधा कॉल बी होत नाही इथं. तुम्ही काय कुठल्या जमान्यात राहता रे श्रीनू दादा? हा, तुम्हाला असं यरबाडल्याने होत नाही. एक साधा कॉल करायचं म्हणजे बोंबलत अख्ख्या गावावर फिरायला लागतं इथं नेटवर्क शोधत. तुम्हाला वैताग येत नाही? आता काय सवय झाली. हा, काय हो अधिपती? मला माहित नव्हतं तुम्ही एकदम दाराला एकदम टेकून उभे. लागलं काय? नाही नाही, एवढं काही चूर नाही का तुझा? काय नाही. होत ताई, ठीक आहे ना सगळं? हा, दादा प्लीज घरच्यांना काही सांगू नका. नाही बोलत हो, काय काळजी करू नका तुम्ही. काय काय झालं? हेच की नेटवर्कच की विषय तो आमचा मगाचा चाललेला. ते तेवढं बघा की श्रीनू दादा, व्हिडिओ कॉलचं तेवढं बघा की. आमच्या मास्तरीनबाईसनी हो पुस्तकं बघून एवढा आनंद होईल का नाही, तेवढं करायचं. मला माहिती आहे इथं जरा अवघड आहे, पण काहीतरी आमच्यासाठी पाहुण्यासाठी जुळणी करा, आहे का नाही? आम्ही करतो ना काहीतरी. हा, हा आम्ही करतो. एक नंबर. वायफाय. हा हा, चला चला, तुम्ही चला. चल. चला चला. ए तू थांब. तू कशाला? तू इथेच थांब. थांबशील ना? हा हा, मी थँक्यू. हा, थँक्यू श्रीनिवास. चला चला. चला. ह्या एवढ्या गोळ्या काय झालंय त्यांना? माहित नाही. त्याचनी पहिल्यापासूनच खोलीचं जेवण दिलं जातं. म्हणजे ते आपल्यात मिसळले, घरात फिरले तर त्यांना पण लवकर बरं वाटेल. ते इथं येणार नाहीत. तुमच्या डोसक्यात हे जे काही बदलाचं वारं आलंय ना ते काढून टाका. या घराला बदल चालत नाही. गोळ्या, नेमक्या गोळ्या कोणत्या आहेत हे शोधलं पाहिजे. काय आता इथे बी ढेकळी येणं झाले कनेक्शन माझ्या इथनं काय तर कौलावर जाय. कौलावर जाऊन बसेल काय अँटीना दूर. नाही, त्याची काही गरज नाहीये. वेट. तुझ्या बापाच्या रूम मध्ये कनेक्शन आहे. आपण जाऊन पटकन बटन ऑन करू. आता हो.
ओवी तिथं झोपले ते वर सगळे. आणि तुझं असं म्हणणं आहे मी तिथे जाऊन बटन चालू करू ना? मी पण आहे ना सोबत. तुला भीती वाटत नाही? भीती कशाची? मी नाही जाणार. तुला मी सांगितलं ना मी जाणार नाही. आपल्याला जावं लागेल. लई सिक्रेट काहीतरी कार्यक्रम झाला. काय भानगड काय मला सांगा. ॲक्च्युली कसं आहे ना, इथे वायफाय सोबत काही रूल्स पण आलेत. म्हणजे आता कनेक्शन तिच्या बाबांच्या रूममध्ये आणि फक्त अभ्यासासाठी आणि 9 वाजेच्या आधी वायफाय वापरण्यासाठी परमिशन. त्याच्यानंतर सगळं ऑफ. अगा लय कडक नियम आहेत अहो तुमच्या घरात. नाही म्हणजे प्रत्येक घरात असतात. प्रत्येक घराचे नियम आणि पद्धती आमच्या बी घरात आहेच की. प्रत्येक घराची तरा वेगळी म्हणा, पण तुमच्याकडे काय सगळंच काय लपून छपून आहे का काय एवढं? आमच्याकडे फार कडक नियम आहे. हो, आणि हिच्या बाबांना नियम मोडलेले अजिबात चालत नाही तर. काय खरंच तर बोलते. सो सॉरी दादा, पण आय डोंट थिंक तुम्हाला तुमच्या वाईफशी आता बोलता येईल. का? हा म्हणजे तर निशी बोलली ना की आम्ही जाऊन कनेक्शन ऑन नाही करू शकत. खरंच सॉरी. हो नाही हो, असं करू नका. नाही म्हणजे तुम्ही घरच्यांच्या धाकाखाली, चांगली गोष्ट आहे पाहिजे, वडीलधारांच्या धाकाखाली. आम्ही पण आमच्या आईसाहेबांच्या धाकाखालीच आहे, पण असं करू नका. शेवटी आम्ही आहे बघा. आम्ही तुमच्या घरी पाहुणे आलेले. अहो ते म्हणतात ना काय अतिथी अतिथी म्हणतात की काहीतरी देव भव ते म्हणतात. तुम्ही काहीतरी करा घ्या. मी जर वायफाय चालू केला तर मग ते सकाळचं तुम्ही दादांना सांगणार नाही ना? हो हसताय का तुम्ही? नाही नाही, आम्ही आपलं अशीच गंमत केली. मी कशाला सांगेन तुमच्या दादासनी काय. मी आलो एका दिवसासाठी, माझं काम झालं की मी जाणार कोल्हापूरला परत. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी कुणाला काही सांगत नाही. फक्त एवढा व्हिडिओ कॉल लावून द्या की. माझी बायको वाट बघत असलो. फोन झाला नाही तर रात्रभर झोपणार नाही मी. बरं ठीक आहे, मी इथेच थांबा. थांबा थांबा पडशील. मग अशी पडलं तेवढं बास. मी चालू केलंय वायफाय. तुम्ही कनेक्ट करा ते पण. आणि पटकन काय ते बोलून घ्या तुमचं. लवकर लवकर टाका. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या. हे सेम तुम्ही आमच्या आजी सारख्यावर काय, ती पण अशी धाकधूक 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 अशीच असते. झालं हे पासवर्ड मागाले आगाव आहे. पासवर्ड विषय संपलो. ओवी पासवर्ड आहे काय? सिंपल तर आहे.
करा तुम्ही टाईप करा. विषय टाकून द्या. झालं का नाही? हा मंडळा बरे. ऐक ना, त्यांनी सांगितलं तर मला खूप भीती वाटते. तरी विश्वास कसा ठेवायचा आपण? ते बोललेत ना आता, मला खूप भीती वाटते. हा अधिपती. मास्तरीन बाई. हा बोला, व्हिडिओ कॉल कसा काय केला तुम्ही? अहो काय सांगायचं तुम्हासनी, व्हिडिओ कॉल करायला एवढी खटपट केल्या की नाही आम्ही. एकतरी इथे नेटवर्कची बोंबाबोंब, शेवटी वायफाय घेतला, मग झाला व्हिडिओ कॉल. अच्छा बोला ना. काय हो सगळं ठीक आहे ना? हा हो. वाटत तर नाही. म्हणजे काय कसलं टेन्शन आहे का? हो मास्तरीन बाई. हा नाही, काही नाही, काही नाही. काय तुम्हाला रूम मध्ये एकटीला भ्या वाटायला काय? नाही, पण मला वेगळीच भीती वाटते. काय कसली? जाऊ दे, आपण तुम्ही परत आलात की बोलू. हा म्हणजे काय तर झालंय? नाही हो, खरंच काहीच नाही झालंय. काय आहे बघा मास्तरीन बाई, एक तर तुम्हाला खोटं बोलायला येत नाही. लवकर पडशीर बोलून टाका, माझ्या डोसक्याला टेन्शन देऊ नका तुम्ही. काय झालंय? तुम्ही तुमचं काम करा. मी काम करतोच हो, तुम्ही सांगा काय आईसाहेब काय बोलले काय? नाही मग ते चारुहास सर. तिने काय केलं आता? काय राडा घातला काय परत? अहो राडा? अधिपती सारखं सारखं असं करायला ते काय वेडे आहेत का? त्यांची तब्येत बिघडली आहे. ती तर लई वर्ष झाली ठीक नाही, त्याच्यात काही नवीन आहे? तेच तर ना अधिपती, मी तेच म्हणते. खोलीत सारखं एकटा बसून माणूस चिडचिड करू लागतो. मला काय वाटतं, आपण त्यांना कधीतरी बाहेर जेवायला वगैरे नेऊया. काय का मास्तर भाई बघा, यो विषयी मी तुम्हाला आधी बी बोललोय, आता मी तुम्हाला तेच सांगतो. तो माणूस नाही शेण्या टाळगेचा, त्या गोष्टीत तुम्ही पडू नका जा. पण मला सांगा, त्यांच्या एवढ्या गोळ्या का सुरू आहेत? ते मला माहित नाही. तुम्ही मला त्यांच्या डॉक्टरांचा नंबर द्याल का? ते माझ्याकडे नाही हो नंबर विंबर डॉक्टरचा. हो पण अधिपती. ऐका की ऐका, ह्या विषयावर आपण नंतर बोलूया. मी तिकडे आल्यावर दुसऱ्या काही विषयावर बोलायचं असेल तर बोलूया.